नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। तुम्हा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या या शुभ दिनी आपण रोज वांग खाणाऱ्या व लोकांची दिशाभूल करणाऱ्या आणि सतत खोटं बोलणाऱ्या काकू म्हणजेच युरोपियन मातोश्री टोमल यांची पोलखोल करणार आहोत। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप एक्सायटेड आहात या टोमल काकूंने काय केलं हे जाणून घेण्यासाठी, आणि म्हणूनच आजचा पॉडकास्ट न स्किप करता ऐका। खरं तर मी सॅटर्डेला काकूंवरती पॉडकास्ट केलं होतं आणि थोड्याच वेळाने मला आपल्या गोड मंडळी मधल्या एका ताईचा इन्स्टावरती मेसेज आला। तसं तर आमचं बोलणं होतच असते। तर झालं असं की टोमल काकूंवरती 2-3 महिन्या अगोदर मी पहिलं पॉडकास्ट केलं होतं आणि तेव्हा मी टोमल काकूंच्या स्वयंघोषित नववारी चॅलेंज बद्दल बोलली होती। तेव्हा टोमल काकूंबद्दल खूप जणींना आपुलकी होती। पहिल्या पॉडकास्टवरच टोमल काकूची बाजू घेऊन भांडणारे देखील होते। आता हे सगळं तर त्यांचे सबस्क्रायबर त्यांच्यावरती विश्वास आहे, प्रेम आहे म्हणून करतात। तसंच एक ताई होत्या ज्या टोमल काकूंच्या खूप मोठ्या फॅन होत्या। काकूंचा एकही व्हिडिओ त्या बघितल्याशिवाय नाही राहायच्या। त्यांनी बाकी लोकांसारखं मला देखील नेगेटिव्ह कमेंट्स केल्या होत्या, पण जसं जसं मी टोमल काकूंची पोलखोल करत गेली त्या ताईंचे डोळे उघडले। त्यांना देखील माझं बोलणं पटलं। मी जे काही बोलते त्यावर त्यांचा देखील विश्वास बसत गेला। आणि एकेकाळी ज्या टोमल काकूंच्या सबस्क्रायबर होत्या त्याच ताईंने माझ्या एका सबस्क्रायबर ताईला मेसेज पाठवला आहे माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। आता या ताईंनी माझ्या सबस्क्रायबरला का मेसेज केला असा तुम्हाला प्रश्न पडेल। तर जसं मला या नेगेटिव्ह कमेंट्स करत होत्या पहिल्या पॉडकास्ट वरती, तेव्हा मी यांची कमेंट पिन केली होती आणि माझी मंडळी त्यांना रिप्लाय देखील देत होती। तर जसं जसं टोमल काकूंची मी पोलखोल करत गेली तसे तसे या ताईंचे डोळे उघडत गेले आणि एक दिवस त्यांनाच रिअलाइज झालं आणि त्यांनी जो मला मेसेज पाठवला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगते। आता झालं असं होतं की 8 महिन्या अगोदर टोमल काकूंच्या सासूबाई आल्या होत्या युरोपला आणि मग कसली तरी सुट्टी होती, त्यामुळे टोमल काकू, बनोज काका, दोन्ही मुली आणि सासूबाई गेल्या होत्या इटलीला फिरायला। इटली एपिसोड 6 ज्यात टोमल काकूंचा इटलीमध्ये होता 4था दिवस, त्याचं टायटल होतं इटलीतील अतिशय सुंदर लिडो बीच। त्याच व्हिडिओच्या सुरुवातीला काकूंने एक रिकॅप दिला आहे की त्या व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे। तर त्या व्हिडिओच्या रिकॅप मध्ये होतं ते म्हणजे लिडो बीचचं ड्रोन शॉट्स। आता टोमल काकूंकडे तर ड्रोन नव्हतं। टोमल काकूने ग्रीसच्या ट्रिप अगोदर नवीन ड्रोन घेतलं असं त्या बोलल्या आणि याआधी त्यांनी ड्रोन रेंटवर घेतलं होतं, पण या टोमल काकू सवयीप्रमाणेच खोटं बोलल्या सगळ्यांसोबत। आता त्या काय खोटं बोलल्या ते मी तुम्हाला सांगते। आईस अँड एक्सप्लोरर नावाचा एक युट्यूबर आहे, त्याने इटलीमध्ये लिडो बीच आणि खूप प्लेस एक्सप्लोर केले आहेत आणि गेल्या वर्षी तो देखील तिथे गेला होता। या टोमल काकूने त्याला कॉमेंट केली होती, हॅलो, कॅन आय यूज सम पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इन माय इटली ट्रिप व्हिडिओज। त्या माणसाने येस रिप्लाय देण्या अगोदरच या टोमल काकूने त्या क्लिप्स यूज केल्या होत्या। या टोमल काकू दुसरे जे कोणी ट्रॅव्हल करतात त्यांच्या व्हिडिओ मधून क्लिप्स उचलतात आणि स्वतःच्या व्हिडिओ मध्ये दाखवतात। थांबा मंडळी, मी तुम्हाला ती कॉमेंट दाखवते। पाहिलत ना मंडळी, कशा आहे त्या टोमल काकू। स्वतःकडे ड्रोन नाही तर दुसऱ्या युट्यूबरच्या व्हिडिओ मधून काकू क्लिप्स उचलतात आणि दाखवतात। तर हे त्यांचं खोटं त्या ताईंने पकडलं होतं आणि त्यावर त्या ताईने टोमल काकूंना मेसेज देखील केला होता। मी तुम्हाला त्या ताईंचा इन्स्टावर आलेला मेसेज दाखवते हा मंडळी। मंडळी, त्या ताई टोमल काकूंना बोलल्या होत्या की इटलीला तू गेली होती तर दुसऱ्या युट्यूबरचं क्लिप्स का घेतले, आम्ही तू दाखवशील ते बघू, पण दुसऱ्यांनी केलेलं शूट का ऍड करते। त्यावर काकू त्या ताईंना बोलल्या की असं काही नाही आहे, माझ्याकडे ड्रोन आहे। पण काकूंने तर आताच ड्रोन विकत घेतलंय असं काकू बोलल्या होत्या ग्रीसला जाण्या अगोदर। प्लस आधी त्या व्हिडिओमध्ये ड्रोन रेंटवर घ्यायच्या असं देखील बोलल्या। किती खोटारड्या आहे त्या काकू। वर या काकूंने त्या ताईंची कॉमेंट देखील डिलीट केली। आता मंडळी, तुम्ही काकूंच्या व्हिडिओ मधले आणि त्या आईस अँड एक्सप्लोररच्या व्हिडिओ मधले ड्रोन शॉट्स बघू शकता। काकूंचा इटली एपिसोड 6 मध्ये 7 मिनिट 11 सेकंडला बनोज काका बोलले की हा जो आयलँडचा व्ह्यू आहे तो मी तुम्हाला वरतून दाखवतो। 7:12 पासून त्या युट्यूबरची क्लिप प्ले केली होती।
12:32 ला पण काकांनी ड्रोन शॉट्स लावले होते, ते देखील त्या युट्यूबरचेच होते. यावेळी तर टोमल काकूंनी ड्रोन कसा उडवत होते बनोज काका हे सगळं दाखवलं होतं. मग त्यावेळी का नाही बरं यांनी दाखवलं? अहो मंडळी, दाखवतील तरी कशा, कारण ड्रोन नव्हताच काकूंकडे, रेंटेड पण नाही आणि स्वतःचा पण नाही. मंडळी, मी तुम्हाला त्या आईस अँड एक्सप्लोररच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन किंवा कॉमेंट मध्ये पिन करते, सो दॅट तुम्हाला त्याला सर्च करत बसावं नाही लागणार. आणि त्याच्या व्हिडिओ खाली काकूंची कॉमेंट देखील आहे. आता माझा हे पॉडकास्ट ऐकल्यानंतर टोमल काकू नक्कीच ती कॉमेंट डिलीट करतील. माझ्याकडे तर स्क्रीनशॉट आहे, इन्स्टावर तुम्ही मला DM केलात तरी चालेल, मी तुम्हाला त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट पाठवते. ह्या टोमल काकूंना इटली एपिसोड 6 मध्ये खूप लोकांनी ड्रोन विषयी कॉमेंट देखील केली होती, पण काकूंने कोणालाच रिप्लाय नाही दिला. थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते. पाहिलत ना मंडळी, ह्या टोमल काकू त्या कॉमेंटवर रिप्लाय करू शकत होत्या की मी ते क्लिप्स दुसऱ्या युट्यूबरचे यूज केले आहेत, पण काकूंना तर शो ऑफ करायचा होता ना. अंधभक्त तर किती कौतुक करत होते काकूंचं की किती छान, मस्त, किती मेहनत घेतली तुम्ही हे व्हिडिओ बनवायला. पण ह्या काकूंची दानत झाली नाही खरं बोलायची. ह्या काकूंना काहीच वाटत नाही का एवढं खोटं बोलताना वागताना? हो टोमल काकू, गुन्हेगाराने किती ट्राय केला ना तरी काही ना काहीतरी पाठी तो पुरावे सोडूनच जातो. मंडळी, एवढ्या या टोमल काकूंचा खोटेपणा उघडकीस आणला आहे मी, तरी देखील यांच्या अंधमंद भक्तांना काहीच वाटत नाही. अजून पण अडाण्यासारखे मला कॉमेंट करतात काय तर तू जळतेस तिच्यावरती. शी बाई, जळण्यासारखं आहे तरी काय? एवढे वाईट दिवस पण नाही आले माझे की खोटं वागणाऱ्या बोलणाऱ्यावरती जळत बसू. आणि माझ्याकडे एवढा वेळ देखील नाही. देवाच्या कृपेने माझ्याकडे सगळं काही आहे आणि स्वबळावर मिळवलेलं आहे. असं खोटेपणा करून कोणी पुढे जाईल? ओ टोमल काकू, सुधारा हो, सुधारा जरा. जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा आता. आणि या बिंडोक टोमल काकूंचे अंधमंद भक्तांनो, तुम्ही पण तुमचे डोळे उघडा, नीट बघा. त्या टोमल काकू मस्त खुलेआम तुम्हाला मूर्ख बनवतायत. त्यांचा हा खोटेपणा आम्ही उघडकीस आणतोय तर वर तुम्ही आम्हालाच बोलता. कमाल आहे बाबा तुमची. आता मंडळी, अजून एक गोष्ट मला हायलाइट करायची आहे, ती म्हणजे ग्रीस ट्रिपसाठी टोमल काकूंनी कपडे कुठून घेतले होते. परवाच टोमल काकू दुकान मांडून बसल्या होत्या की ग्रीसमध्ये त्यांनी कोणते कोणते कपडे घातले होते. तर सुरुवातीला टोमल काकू बोलल्या की रेसिडेंट परमिट हरवलं होतं आणि त्यामुळे काका भारतात होते. तेव्हा बनोज काका त्यांच्यासाठी शॉपिंग करायला गेले होते झुडिओमध्ये आणि तेव्हा काकूंसाठी पण त्यांनी काही शॉपिंग केली होती. काकांनी व्हिडिओ कॉल केला होता आणि काकूंनी ते सिलेक्ट केले होते कपडे. पहिला होता ते म्हणजे काकूंनी दाखवला 2 पीस ड्रेस म्हणजेच कॉर्ड सेट होता. त्यानंतर काकूने अनियन कलरचा 1 पीस दाखवला, तो देखील त्यांनी झुडिओ मधून घेतला आहे असं त्या बोलल्या. हो, हे काकू खरं बोलल्या. ते दोन्ही ड्रेस झुडिओ मधलेच होते. 2 पीस वाला जो सेट होता त्याची किंमत 700 ते 800 रुपये पर पीस होती आणि 1 पीसचा पण सेम रेट होता. आता मंडळी, तुमच्यापैकी खूप जणांना हे माहितीच असेल की झुडिओ मध्ये सगळं काही 1000 रुपयापेक्षा कमी किमतीत मिळते. आता हे 2 कपडे काकूंनी झुडिओ मधून घेतले हे तर काकू खरं बोलल्या. पण आता मला हा प्रश्न आहे की बनोज काका जेव्हा भारतात होते तेव्हा काकू बोलल्या होत्या की त्यांना खूप काम असते, त्यामुळे त्यांना जास्त काही शॉपिंग करायला मिळाली नाही. त्यांनी भारतातून येताना इंद्रायणी राईस, वांगी आणि थोडंफार काहीतरी घेऊन आले होते. मग आता तुम्हीच विचार करा मंडळी, हे काका यांचं काम करत होते भारतात राहून की काकूंसाठी शॉपिंग करत होते? आणि शॉपिंग करायला बनोज काकांकडे वेळ होता, पण आईसोबत बसून व्हिडिओ कॉल करायला काकांना वेळ नव्हता. कमाल आहे राव, खोटं बोला पण रेटून बोला, अशातली गत आहे यांची. त्यानंतर टोमल काकूने मिंत्राचा एक ड्रेस दाखवला, त्याची प्राइस पण तुम्ही बघितलीच असेल, 721 रुपीजला काहीतरी होतं ते. मग टोमल काकूने मँगो मधून ऑरेंज 1 पीस घेतला असं त्या बोलल्या. तो ड्रेस पण मिंत्रावर इझिली काही दिवसांपूर्वी अवेलेबल होता. लव्हेंडर 1 पीस तर काकूंने घातला होता, त्यावर व्हिडिओ देखील बनवले होते, पण सगळे बोर झाले होते ना ग्रीस ट्रिप मुळे, त्यामुळे काकूंने काय केलं तर तो व्हिडिओच टाकला नाही. हा, पण रील मात्र त्यांनी टाकली आहे इन्स्टावरती. ब्लॅक कलरचा जो स्कर्ट होता तो काकू बोलल्या 2 वर्षापूर्वी त्या बँड्रावरून एक स्टोर मधून घेतला होता त्यांनी. पण मी या काकूंचा 2 वर्ष अगोदरचा बँड्रा स्ट्रीट शॉपिंगचा व्हिडिओ बघितला आणि भुलेश्वर मार्केटचा व्हिडिओ देखील बघितला. ह्या टोमल काकू स्ट्रीट शॉपिंग करत होत्या. आता हिल रोडला ट्रेंडिंग कपडे येतच असतात, हे मुंबईला राहणाऱ्यांना तर माहितीच असेल.
तर इटलीचे जे व्हिडिओ होते त्यात टोमल काकूंनी जो कॉर्ड सेट 2 पीस ड्रेस जे काही घातलं होतं ते काकूंनी बँड्राच्या स्ट्रीट शॉपिंग मधूनच विकत घेतलेलं होतं. लास्ट सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काकूंचा ब्लॅक 1 पीस ड्रेस, सॉरी 1 पीसेस ड्रेस, जो की त्यांनी झारा मधून घेतला आहे असं काकू बोलल्या. तर पहिली गोष्ट तर झाराची फर्स्ट कॉपी आता सगळीकडे अवेलेबल आहे. तुम्ही लोकल शॉप्स मधून जरी कपडे घेतले तरी त्याला झाराचा टॅग असते. आता इथे मी काही स्क्रीनशॉट्स दाखवणार आहे जे की 700चं शर्ट आहे, लोकल शॉप मधून घेतलेलं. त्यावर देखील झाराचं लेबल आहे. मिशोवरती मी रॅन्डमली सर्च करत होती, तिथे देखील मला झाराचं टॅग असलेलं शर्ट अवेलेबल दिसलं. हो मंडळी, एवढंच कशाला, काकूंची जी 2 वर्षापूर्वीची बँड्रा स्ट्रीट शॉपिंग होती ना, त्यात काकूंने एक व्हाईट कलरचा टॉप आणला होता. त्यात ठळकपणे झाराचा टॅग दिसतोय. काकूंने तो टॉप रस्त्यावरनं घेतला होता, म्हणजे 300-350ला तो टॉप त्यांना मिळाला असणार. आणि हा जो काकूंचा झाराचा 1 पीस आहे ना, हा पण मिशोवरती 357 रुपीजला देखील अवेलेबल आहे. थांबा मंडळी, दोन्ही स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवते. पाहिलत ना मंडळी, रस्त्यावरनं काकू शॉपिंग करतात आणि बोलतात की मी झारा आणि मँगो मधनं शॉपिंग केली. अरे देवा, किती म्हणजे किती खोटं बोलावं एखाद्याने. एक तर या काकू बोलतात की मी ऑनलाईन जास्त प्रेफर करत नाही, मला शॉप मध्ये जाऊन ट्राय करायलाच आवडते. चला, ऑनलाईन घेतलं तर एक वेळ रिटर्न करू शकतो, पण जे मनोज काकांनी झुडिओ मधून कपडे आणले होते ते तर 1 मंथ मध्ये रिटर्न करायचे असतात. एकदम परफेक्ट साईज कशी काय काकांनी आणली? याचा अर्थ टोमल काकू जेव्हा भारतात होत्या तेव्हा त्या स्वतः तिथे शॉपिंगला गेल्या होत्या. आणि जानेवारीमध्ये तसं पण झुडिओचा सेल देखील असतो दरवर्षी, त्यामुळे काकूंना ते 3 ड्रेस स्वस्त मिळाले आहेत. आणि झारा वगैरे काही नाही, जसं काकूंनी मिंत्रावरून इंडियाला असताना तो ड्रेस मागवला होता तसाच यांनी मिशोवरून ते ब्लॅक 1 पीस मागवलं आहे. झाराचे टॅग आजकाल कशालाही असतात, त्यामुळे ही काही मोठी गोष्ट नाही. लोकांना मूर्ख बनवायचे हे सगळे धंदे आहेत. आजकाल बघा मंडळी, ते ट्रेंड सुरू असतात, गेट रेडी विथ मी, 5 ड्रेस अंडर 1000 रुपीज. तशातले आउटफिट या काकूंचे आहेत, लोकल शॉप्स आणि डिस्काउंट मध्ये विकत घेतलेले. पण टोमल काकू शो ऑफ तर असं करतात की काय विचारूच नका. टोमल काकू, मी काय बोलते, अहो स्वस्तातले आहेत तर ठीक आहे, एवढं शो ऑफ कशाला करायचा मँगो आणि झाराचं नाव घेऊन? हो टोमल काकू, तुमचे ऑडियन्स खूप साधे भोळे आहेत हो, नका त्यांच्यासोबत असं काही करू प्लीज. ते बिचारे एवढं आवडीने तुमचे व्हिडिओ बघतात, तुम्हाला सपोर्ट करतायत, त्यांची दिशाभूल नका करू काकू. 1 वेळा खोटं बोललात माफ केलं, 2 वेळा खोटं बोललात तरी देखील माफ केलं, पण एवढं तुम्हाला माहिती आहे की तुमचा खोटं फार काळ टिकून नाही राहू शकत, तरी देखील तुम्ही वारंवार खोटेपणा करतच आहात. हो टोमल काकू, तुम्हीच बोलल्या होत्या ना मागे की तुमचं घर युट्यूब वरती नाही चालत, मग काकू हे सगळं कशासाठी करताय हो तुम्ही? पैशासाठीच करताय ना? किती हो खालच्या लेवलवर उतरणार आहात अजून खोटेपणा करण्यामध्ये. आणि मंडळी, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? टोमल काकू जेव्हा तो ब्लॅक 1 पीस दाखवत होत्या आणि हा मी झारा मधून घेतला बोलल्या, तेव्हा शैला पाठून ओरडली देखील की झारा, आणि काकूंनी लगेच टॅग देखील लपवलं होतं. वर या टोमल काकू इतक्या बिंडोक आहेत की बोलतात काय तर ब्लॅक कलर कोणालाही सूट होतो, अगदी सावळ्या रंगाला देखील ब्लॅक कलर सूट होतो. आता काय बोलायचं अशा अर्ध्या हळदीने पिवळ्या झालेल्याला? मागे त्या बावळट घरकोंबडी मनीश्री काकू बोलत होत्या की पिवळा रंग कोणाला पण सूट होतो. अरे कशाला उगाच एखाद्याला ज्ञान पाजळता? गप बसा ना, व्लॉगिंग करताय तर व्लॉगिंग करा, फॅशनचे धडे कशाला देता एखाद्याला? काल काय तर टोमल काकूंने त्यांची मैत्रीण भारतात परत जात होती त्याचा व्हिडिओ टाकला होता. सुरुवातीला तर काकू मुद्दाम फ्रीज जवळ उभ्या होत्या, तेव्हा कॅलेंडर दिसत नव्हतं क्लिअरली, पण श्रीखंड बनवताना अचानक कॅलेंडर क्लिअरली दिसायला लागलं. खरंच खूप विचित्र आहेत या काकू. ह्या टोमल काकू एवढे वर्ष आता तिथे राहत आहेत, पण यांच्याकडे साधी कढई नाही. यांनी बटाट्याची भाजी बनवली पॅन मध्ये. त्यानंतर टोमल काकू बोलल्या, आता मी पनीरची भाजी बनवते आहे आणि मी बनवणार आहे कढई पनीर. काकू, भाजी तर तुम्ही बनवलीत, पण कढई कुठे आहे? तुम्ही तर भाजी टोपात बनवली. टोमल काकूंची मैत्रीण आली, ते काकूंनी दाखवलं. ते येताना त्यांचा जो मुलगा होता त्याने गौतम बुद्धांच्या मूर्तीखालीच त्याचे शूज काढले. आता साहजिक आहे, प्रत्येकाच्या घरी डोर ओपन केला की बाजूलाच शू रॅक असते. काही लोकांचे डोरच्या बाहेरच शू रॅक असते. या काकूंना अजून पण अक्कल येत नाही आहे का की मुद्दाम यांनी ती मूर्ती तिथे ठेवली आहे?
अजून किती या देवाचा अपमान करणार आहेत? लाज कशी वाटत नाही या काकूंना? टोमल काकू, आतापर्यंत 3 ते 4 वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे ती मूर्ती तिथून उचला. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही त्या देवाचा डिसरिस्पेक्ट करताय. अहो मंडळी, कोणीतरी त्या झोपेतून उठून कॅमेरा समोर बसणाऱ्या काकूंना जाग करा. त्या खरंच झोपल्या आहेत की झोपेचं सोंग घेतायत? एरवी झोपेतून उठून येतात ना कॅमेरा समोर, लोकांना खूप अक्कल शिकवतात. मग आता जे टोमल काकू देवाचा डिसरिस्पेक्ट करतायत ते दिसत नाही का त्यांना? की नेहमीप्रमाणे मैत्रीण आहे म्हणून तिच्या चुकांवरती पांघरून घालणार आहेत? टोमल काकू मैत्रिणीला गिफ्ट देत होत्या तेव्हा देखील ते शूज तिथे दिसतायत. या टोमल काकूंची मैत्रीण यांचं कौतुक करत होती आणि टोमल काकू वेड्यासारख्या दात दाखवत होत्या आणि हसत बसल्या होत्या. आता एवढ्या वर्षापासून ही काकूंची फ्रेंड आहे. तिचे मिस्टर पण काकूंचे व्हिडिओ बघतात, पण त्या काकांना टोमल काकूच्या मोठ्या मुलीचं नाव काय आहे हेच माहिती नव्हतं. कमाल आहे. असले कसले फॅमिली फ्रेंड्स. काल काय तर टोमल काकू आणि बनोज काकांच्या लग्नाची 10th अॅनिव्हर्सरी होती. साडी वगैरे नेसून काकूंना काल भारतीय संस्कृती आठवली. काकूंनी साडी नेसली होती, देवळात वगैरे गेल्या होत्या. ह्या टोमल काकू एवढ्या फेकत होत्या ना की काय विचारूच नका. काकू बोलतात काय तर दोन्ही कुटुंब आम्हाला सपोर्ट करतात. आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी की टोमल काकूंची आई आणि बनोज काकांची आई कधी एकत्र देखील दिसले नाही आहेत. टोमल काकूच्या भावाच्या लग्नात सासरची मंडळीच नव्हती आणि तेव्हाच टोमल काकूने सासूबद्दल वाईट कॉमेंट देखील केली होती. विसरल्या वाटते काकू. या टोमल काकूने स्वतःसाठी नवीन साडी घेतली, पण बिचाऱ्या बनोज काकांना तर ते जुनं चेक्सचं शर्ट दिलं होतं. कमाल आहे या काकूंची. किती स्वार्थी आहेत. फक्त स्वतःसाठी शॉपिंग करतात या. काल तर टोमल काकूंनी डिनरसाठी छोलेपुरी बनवली होती. नशीब, मला तर वाटलं होतं की या वांग पार्टी करतायत की काय. तुम्हाला पण असंच वाटलं होतं का मंडळी? मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि याच नोटवर आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजची पोलखोल आवडली असेल. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा मला. आणि आजचा पॉडकास्ट आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.